हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहे कोळंबी फ्राय। लहान मुलांना ही फिश खूप आवडते आणि इझी अँड टेस्टी रेसिपी आज तुमच्यावर मी शेअर करणार आहे। तर इथे आहे कोळंबी, मी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याच्यासाठी पीठ तयार करून घेऊया फ्राय करण्यासाठी। तर 1 चम्मच घेतला आहे गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि रवा, तिघांचं प्रमाण सेम। मसाला थोडासा टाकून घेऊया आणि मीठ पण थोडंसं टाकून घेऊया। कोळंबीमध्ये सुद्धा मसाला आणि मीठ टाकून घेतला आहे, आलं लसूण पेस्ट, किचन किंग मसाला आणि हळद टाकून घेऊया थोडीशी। आता हे कोकमाचा रस मी वापरते आहे, या बदली तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकतात। पीठ मिक्स करून घेऊया आणि हे पीठ कोळंबी क्रिस्पी करण्यासाठी आपण तयार केलं आहे आणि हे कोळंबीला मॅरिनेट करून फक्त 15-20 मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर फ्राय करायला घेऊया। तर आता तव्यावरती तेल तापायला ठेवलं आहे मी, तोपर्यंत आपण कोळंबीला हे पीठ तयार केलं आहे ते लावून घेऊया। कोळंबी खायला माझ्या घरामध्ये सर्वांनाच खूप आवडतं, कारण ह्या मच्छीमध्ये काटे नसतात आणि कोळंबीपासून आपण सार बनवतो, कालवण बनवतो, तसंच कोळंबी फ्रायसुद्धा बनवू शकतो। खूप टेस्टी बनते ही रेसिपी, घरी नक्की ट्राय करा। लहान मुलांना तर घरच्या खूप आवडतं कोळंबी फ्राय खायला। तर आता तेलामध्ये मी ह्या सर्व कोळंब्या फ्राय करून घेते। कोळंबी मोठ्या साईजची असेल तर फ्राय करायला थोडा टाईम लागतो, छोट्या साईजची कोळंबी पटकन फ्राय होते, पण मोठ्या साईजची कोळंबीला आपल्याला मीडियम गॅस करून अलटून पलटून दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचं आहे। 15 मिनटं तरी कोळंबी फ्राय करायला लागतातच। बाकीची मच्छी आपली पटकन फ्राय होते, तसं कोळंबी पटकन फ्राय होत नाही। मीडियम गॅस करून एकदा दोनदा परतवून तिला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, नाहीतर ती कोळंबी थोडी कच्ची राहिल्यावर चांगली लागत नाही खायला। आता ह्या बाकीच्या ज्या उरलेल्या कोळंबी आहेत त्या पण मी टाकून घेते तव्यावरती आणि ज्या अगोदर आपण कोळंबी टाकल्या आहेत त्या अशा कडेला करून ठेवायच्या, जेणेकरून त्या शिजतीलसुद्धा आणि त्याच्यातलं एक्स्ट्राचं ऑइल ते खाली निघून जाईल। आता ही पण कोळंबी ती मी परतवून घेते। तर कोळंबी फ्राय ही रेसिपी आपली बनवून तयार झाली आहे। 15 ते 20 मिनटंच लागले, पण हॉटेलमध्ये जशी भेटते ना तशीच कोळंबी फ्राय ही घरच्या घरी पण आपण इझिली बनवू शकतो। वरसून क्रिस्पी आणि आतमधून तेवढी सॉफ्ट, मस्त एकदम भारी टेस्टी ही रेसिपी बनते। घरी नक्की ट्राय करा। घरातील लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ही रेसिपी सर्वांनाच खूप आवडेल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ही कोळंबी बिर्याणी मी रेसिपी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शूट करून टाकली आहे, तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर कोळंबी बिर्याणीचा पण व्हिडिओ बघून घ्या। कुकरमध्ये मी ही कोळंबी बिर्याणी बनवली आहे, इझी आणि पटकन बनणारी ही पण रेसिपी आहे। आमच्या घरी आज कोळंबी बिर्याणी आणि कोळंबी फ्राय आहे। तुम्ही पण तुमच्या घरी असंच काहीतरी प्लॅन करा आणि सर्वांना घरातल्यांना खुश करा। चला तर मग आता आपण भेटूया नवीन रेसिपी बरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये।